ट्रॅफिक आहे. hello. So I am at the Pavilion Mall in Pune आणि जाम भूक लागली आहे म्हणून तरी खायला घेते. सँडविच घेतला आहे, अजून रेडी नाही झाला. सो आय शो यू द ॲटमॉस्फिअर. चहा सांडलेला चहा 40 रुपयाचा हा चहा घेतला आहे. पानसोट इज द डेफिनेशन ऑफ इट. काय चाललेलं असताना म्हणजे मी एक हॉटेल चूज केलं होतं, बट आम्ही तिथे गेल्यावर तिथे ॲटमॉस्फिअर इतकं वाईट होतं. सो वी चेंज द लोकेशन आणि मी आता इथे आले. मी इथे आले, माझे कलिग्स अजून यायचे. सो आय होप दिस प्लेस इज गुड बिकॉज आय कांट रन एनी मोर. दिस इज द ओवरऑल atmosphere. But it is way decent than the one which we were in. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. बस नाही का जॉब झाल्यापासून म्हणजे कवितेने मांडणार आणि शेवटी आज भेटीची वेळ आली. आधी 27, नंतर 20, शेवटी 19 जुलै ही तारीख बहुमताने विजयी झाली. आली सारी पक्षी ओढत ओढत येऊन सारी एका फांदीवरती बसली. काही जुन्या आठवणी काढूयात, काही नवीन आठवणी बनवूयात. रोजच्या गुगल मीटिंगपेक्षा आज गेट टुगेदरचा आनंद घेऊयात. काही वर्ष असं माझी काही वर्षाची प्रतीक्षा काही क्षणात पूर्ण होणार होती. मनामध्ये आनंदही आणि भीतीचा गोंधळ होता. एका नवीन प्रवासाचा आरंभ होणार होता. मीटिंगच्या काही मिनिटांमध्ये अनोळखी माणसामध्ये माय मराठीने एक आपुलकी आणली. दिवसे निघून गेली, खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळू लागली. फर्स्ट पेमेंट इतरांच्या अपेक्षापेक्षा कमी होती, पण जेव्हा ते आईवडिलांच्या हातात ठेवले त्यांचे चेहरे समाधानी आणि डोळे पाणावले होते. गावभर बोबाटा झाला. काही कड्यांचा पोरगा नोकरीला लागला. आधी नोकरी कधी लागणार आणि आता नोकरीला कधी जाणार हा प्रश्न सगळ्याला पडू लागला. मग त्यांना वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट सांगून माझ्या डोक्याचा भाजीपाला बऱ्याच घरच्या जिम्मेदारी आणि स्वतःच्या विषयी स्वतःच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. आयुष्याचा प्रवास सुरूच आहे. आज एक धडा संपला तर उद्या एक नवीन धडा सुरू होणार आहे. कधी लढायचे आहे, कधी माघार घ्यायची आहे, कधी जिंकायचे आहे तर कधी हरायचे आहे. कितीही वाईट वेळ जरी आली तरी मात्र स्वतःला अस्थिर ठेवायचे आहे. आता सर तुला म्हणजे प्रत्येकाविषयी थोडं लिहिलं दोन फर्स्ट ऑफ सरसने मला रेफरन्स देऊन लहानपणाची मित्रता निभावली आहे. स्वतःची कामे अपूर्ण ठेवून मला समजून सांगितले आहे. आता श्वेता मॅमने फक्त कामातच नव्हे तर मेंटली बी सपोर्ट केला आहे. अडचणी कामाविषयी असो वा वैयक्तिक सगळ्यामध्ये ऍडजस्ट केलं आहे. थँक्यू. आता लिहायला मला घेऊ नका जास्त. व्यवस्थित असली तर पगार मिळेल. नेहा मॅमचा मेसेज म्हणजे काहीतरी नोटीस असणार. गोष्ट चांगली असो वाईट स्पष्ट बोलून दाखवणार. जितक्या स्ट्रिक्टनेस मीटिंग मध्ये दाखवतात तेवढाच प्रेम युट्यूबवर व्लॉगवर दिसून येतात.
सुषमा मॅम त्याच्याविषयी दिलं सुषमा मॅम आणि आमचा संबंध एवढाच मॅम एवढ्या एंगेजेस अशा टाईपमध्ये नंतर इट्स ओके ओके एवढा विषय संपला. सुषमाला पाठवायची येणार होती शुभम आणि भावेशला सांगून माझ्या पण कसं क्लिअर झाल्या. टीम लिडिंगच्या स्ट्रेस थोडासा जाणवला. प्रतीक्षा कामे पाहून थोडी डोळे फिरू लागली. सर आणि मॅम कडून प्रशंसन ऐकून कहाणी तृप्त झाली. सरांविषयी आहे. शनिवार म्हणजे सरांचा मीटिंगचा वार, केलेला कामाचा डेमो दाखवण्याचा वार. मीटिंगच्या आधी घाबरलेलं मन सरसोबतच्या 5 मिनिटाच्या संविधानी शांत होते. कधी सूरज आणि सर यांच्या पॉटेजच्या गप्पा ऐकून सगळ्याला हसू येते. आता शेवटी म्हणजे नाही का स्वतःचे आहे. इतर कंपनीमध्ये मित्राकडून टीम मधील पॉलिटिक्स आणि वाईटपणाची बाजू ऐकली होती, परंतु आपल्या टीम मध्ये मी चांगलपणाची दुसरी बाजू पाहिजे. मोबाईल आठवत नाही काय. ठीक आहे मॅम. अरे बोल रे बोल. अरे कोण नाही काय बोलणार, मला जेवणात रिवाइज करू. कोण काहीच बोलणार नाही. तू जर नखरे गेला ना, हा पार्ट जो रेकॉर्ड करते ना तो ब्लॉग मध्ये टाकेन मी. इथे उभा राहा, इथे उभा राहा. मॅडम मला खरंच आठवत नाही. अरे हाच पार्ट टाक. हा इतका ते अरे जाऊ द्या मला बोलू. सो अशा प्रकारे माझी पुण्याची ट्रिप एंड झाली. येताना पण कमी चॅलेंजेस नाही आले, कारण मी थोडं लेट निघाले, सो मला काही गाडी मिळेल नाही येताना. सो जे गाडीवाले असतात, जे पर्सनली घेऊन जातात, त्या गाडीने मी रात्रीच्या 8:30 वाजता वगैरे पुण्यातून निघाले. सो इट वॉज ओव्हरऑल अ गुड एक्सपिरियन्स दिस टाईम. आणि मी ज्या गाडीत होते त्या गाडीत बाकी सगळे जेंट्स होते आणि मी एकटेच मुलगी होते. सो इट वॉज अ लिटल स्कॅरी फॉर ओव्हरऑल सिच्युएशन, बट स्टील द पर्सन ज्यांनी मला घरी आणलं ते ऑलमोस्ट 2 तासात पुण्यावरून ठाण्याला आले आणि मी वेळेच्या आधी घरी आले. सो आय एम व्हेरी थँकफुल की स्कॅरी सिच्युएशन असूनसुद्धा आय वॉज सेफ.